हाय, हॅलो, नमस्कार आणि सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर ना बरेच दिवस मोठा असं लाँग व्हिडिओ टाकला नव्हता, त्यामुळे म्हटलं आज शूट करावं आणि आजचं सगळं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि सगळं झालेलं आहे आवरून. आणि हा आहे आमचा हॉल. तर हॉल पण असं छान मस्त आवरून झालेला आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला बेडरूम दाखवते. आणि आज जाणार आहे मी शॉपिंगसाठी. थोडंसं लग्नाचं शॉपिंग करायचं होतं, थोडंसं मेकअपचं वगैरे घ्यायचं आहे. आणि तर आज असं मस्त गोल्डन कलरची साडी नेसलेली आहे, तुम्हाला दाखवते. ही अशी गोल्डन आहे साडी, मस्त दिसते. आणि साडी माझी ही लग्नाच्या नंतर 2-3 वर्षांनी घेतलेली आहे. म्हणजे बरेच साड्या अशाच पडून राहतात, त्यामुळे आता गावाला आलोच आहोत तर म्हटलं साड्या अशा वापरून टाकाव्या. आणि कशी वाटते. आणि जास्त मेकअप वगैरे नाही आहे केलेला आहे, आत्ताच आवरून झालेला आहे. फक्त लिप बाम लावलेला आहे, कारण लिप खूप ड्राय होतात त्यामुळे. आणि अजून स्वयंपाक पण आवरायचा आहे. तर आज मी बनवली चवळीची आमटी आणि डेसे असतात ना, तर डेसेची मी रेसिपी दाखवते तुम्हाला, कारण मी पण कधी डेसे बनवले नव्हते. आईंकडून मी शिकली आहे डेसे बनवायला. तर डेसे जे आपले शेतात उगवतात ना, विदाऊट केमिकल वगैरे ते. आणि तर मी दाखवते तुम्हाला रेसिपी. आणि त्याच्या अगोदर दाखवते की मी कसं आवरलेलं आहे घर ते, कारण माझं घर पण तुम्ही बघा. आणि चॅनलवरती नवीन असेल ना तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मी दाखवते माझं घर, हे बघा. तर हा आहे सोफा आहे, हा आहे हॉल. आणि या हॉलमध्ये ना ही आहे समोरची फ्रेंच विंडो, पण त्याच्यासमोर आम्ही जो जुना आमचा सोफा होता तो लावलेला आहे. आणि तो जो नवीन सोफा आहे आत्ता घेतलेला. तर हे आहे बेडरूम. तर बेडरूम आवरून झालेला आहे, अंथरूण वगैरे काढून. आणि आता दाखवते हॉल. हॉल पण मस्त कचरा वगैरे. आणि आपण आता जाऊयात किचनमध्ये. तर किचनमध्ये माझी ही चवळीची जी आमटी असती ना ओली, ती बनवून झालेली आहे बिडाच्या कढईमध्ये. आणि आता तुम्हाला मी दाखवणार आहे रेसिपी जी डेस्याची असते, जे शेतामध्ये येतात डेसे ना ते. तर ते कालच आणले होते आणि ते असे शिजवून घेतलेत आणि छान मस्त अशा 4 ते 5 शिट्ट्या केल्यात. आणि त्यामुळे ते छान बघा असे मऊ शिजलेत. मऊ शिजले की छान लागतात. आणि जास्त काही नाही, फक्त मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आणि जे आपल्याकडे लसूण खोबऱ्याचं वाटण असतं ते. आणि त्याच्यानंतर मी थोडंसं जी आपली चटणी बनवलेली असते कारळ्याची, तीच यूज जास्त करतात डेसांमध्ये ती. आणि त्याच्यानंतरनं आपले लाल तिखट, हळद आणि हे डेसे मी फोडणीसाठी टाकलेत. आणि झालं, मग हे लगेच तयार होते, जास्त पण त्याला वेळ नाही लागत. आणि थोडासा दाण्यांचा कूट. सो तयार आहे आपली ही डेस्यांची रेसिपी. आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाका. आणि चला तर मग आमचं जायचं ठरलं होतं शॉपिंगसाठी, पण मला जास्त असं शॉपिंग नाही करता आलं, कारण खूप भाजी पण घ्यायची होती. त्यामुळे मी थोड्याशा फिरले आणि ऊन लागत होतं, त्यामुळे गाडीमध्ये येऊन बसलो आम्ही. आणि फक्त आम्ही या काचेच्या बांगड्याच घेतलेल्या आहेत. आणि ज्या लग्नात मॅचिंग बांगड्या साडीवरती लागणार आहेत त्या पिंक कलरमध्ये या. आणि मग आम्ही घरी आलो आणि घरी येताना आम्हाला बाजारामध्ये खेकडे भेटले होते. तर खेकड्याची रेसिपी मी ट्राय केली आहे, तर बघा. खेकडे साफ करतो. तर हे आहेत खेकडे आणि 1 ते 1.5 किलो आहेत. आणि मी पण कधीही खेकडे साफ केलेले नाहीत, त्यामुळे आयुष म्हणतोय मी खेकडे साफ करतो. आता बघू कसा तो साफ करतोय तो. आयुष आता खेकडे साफ करणार आहे, कारण मला तर खूप भीती वाटते खेकडे. त्याचे ना आणि सगळे दोन नाही, हां पाण्यात टाक. आणि त्याचं ते मागचं कवर काढायचं आहे. आणि पुढचं एक खेकडं सोलून दाखवायचं अगोदर आम्हाला. अरे तसं नाही ते,
हे तसं नाही यादव, तसं नाही ते हितलं असं हे काढायचं माग असं काहीतरी इथं धर आणि ते मागचं कवर काढ. मला पण नाही माहिती. सगळे बसले बाथरूम मध्ये खेकडे साफ करायला आणि आयुष साफ करते खेकडे. अरे नको जाऊ दे दा. जांगा उडेल. तू पण साफ करणार आहेस का? मला नाही साफ करायला. मला भीती वाटते साफ करायला. काय एवढंच काढतात का? हा. अरे हा. आणि ते ते काढतात आणि त्याचं मागचं कवच पण काढतात वाटतं. अक्कल आहे. हा. अक्कल का निघत नाही म्हणजे? ते खूप कठीण असतं. तुला नाही निघणार. थांब राहू दे. ते सगळं खराब होईल. तुटले ते खेकडे. राहू दे. तर मी तोपर्यंत खेकड्यांचा मसाला करून घेते. आता बघूया आपण खेकड्यांची रेसिपी. कारण आयुषला तर जमत नाही खेकडे साफ करायला. तर आहूंना सांगते खेकडे साफ करायला. तर भीती पण वाटते खेकड्यांची खूप. कारण मी तर कधी साफ केलेले नाही आहेत. तर भात करून घेते. भात खेकड्यांबरोबर खूप छान लागतो म्हणून हार मांडले खेकडे साफ करायला. एकच मोठा कांदा खेकड्यांसाठी. तर हे बघा, आता आमची अशी डोकेदुखी होते. खेकडे साफ कोणाला करता येत नाहीये. शेवटी आहोंनी खेकडे साफ करून दिलेत आणि शेवटी आहो पण वैतागलेले आहेत. कारण खेकडे ना साफ करता करता नको होतं. कारण त्याचं बरंच असं काय काय असतं ते काढून टाकायला लागतं. आणि हे सगळे साफ त्यांनी केले. जवळजवळ 1 ते 1.5 किलो खेकडे. दरवेळेस असंच असतं की आहो सगळे साफ करून देतात खेकडे. आणि इकडे माझं तर सगळं आता कट वगैरे करून झालेले आहेत. कांदा, खोबरं वगैरे आणि लसूण पण साफ करून झालेला आहे. तर मी सगळं आता भाजून घेते आणि मसाला मस्त भाजून झाला की मग फोडणीला देते. तोपर्यंत आपले खेकडे साफ होत आहेतच. आणि हे बघा, आता आलेच खेकडे साफ होऊन मस्त स्वच्छ झालेत. आणि आता हे थोडेसे अजून एकदा वॉश करून मग नंतर ना ह्याची जे नांग्या असतात ते बाजूला करून त्याची पेस्ट करून घेणार. आणि तोपर्यंत मग अगोदर मसाला वाटून घेते. कांदा भाजलाय आणि थोडंसं खोबरं. आणि हे बघत हे असे ना वेगवेगळे करायचे. मोठे मोठे जे आहेत ते जे फ्राय जे बनवणार आहे ना, म्हणजे आपला मसाला सुक्का वाला खेकडा, ते सुक्का खेकडा बनवणार आहे मसाल्याचा. आणि त्याच्यानंतर ना जे छोट्या छोट्या नांग्या असतात त्याची मिक्सरला पेस्ट करून त्याची रस्सा बनवणार आहेत. असा मस्त खेकडा सुक्का आणि मस्त रस्सा असं बनवणार आहे. तर जेवायला या नक्की.
हो. तर हे सगळं वाटण होईस तोपर्यंत आहोनी पूर्ण जी भाजी आणली होती मार्केटमधून ती सगळी वेगवेगळी केली, साफ केली आणि ती फ्रीजमध्ये ठेवायचं चाललंय त्यांचं काम आणि ते असे सगळं वेगवेगळे करतात भाज्या. आणि इकडे तोपर्यंत माझं वाटण पण करून झालंय खेकड्यांचं. तर ते एका भांड्यामध्ये हे सगळं काढायचं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे आणि हे जे मसाले भाजून झालेले आहेत ते एका साईडला आता वाटून घेते. ऐश्वर्या पप्पांबरोबर भाजी साफ कर, चल जा. एवढी खडक खडक मिरची नाही दिसत ते जवळ होती. मला दिसत होती. आणि हा बघा सगळा माझा पूर्ण जो मसाला बारीक केला होता ना तो सगळा मस्त असं वाटून झाला एकदम मस्त पेस्ट. आणि आता हा छान तेलामध्ये मस्त भाजून घ्यायचा, सगळे मसाले वगैरे टाकायचे. आणि मग मी दाखवते तर शॉर्टकटमध्ये पटकन आणि तुम्ही पटकन बघा. तर हा पूर्ण मी माझा मसाला पूर्ण भाजून झाला आहे, पूर्ण ड्राय होईपर्यंत भाजला. आणि त्याच्यामध्ये खेकडा सुक्का बनवायचे, ते खेकड्याचं जे नांग्या ठेवल्या होत्या ते त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे. तर असं छान मस्त भाजलेलं आहे. ते खेकड्यांच्या नांग्यांचं पाणी आता हे याच्यामध्ये मसाल्यामध्ये होते, म्हणजे रस्सा तयार होतो. तर असं माझं सगळं पूर्ण जेवण बनवून झालेलं आहे आणि सगळ्यांना आता जेवायला वाढते, कारण बराच वेळ झाला, 9:30-10 वाजायला आले. आणि त्याच्यानंतर ना मग सगळं आता आवरायचं पण आहे. किचन तर कसं झालंय जेवण मला सांगा कमेंटमध्ये, कारण बघून तरी तुम्हाला कळलं असेल कसं झालंय ते. आणि मला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. या जेवायला. तर आमचं झालेलं आहे जेवण आता. आणि बघतात मी भांडी पडलेत, आता भांडी घासायचे आणि वाटा साफ करायचा आहे. आणि रात्र झाली, आता 10 वाजलेत. किती वाजलेत रे आशू? 10 वाजून. आणि ओके, बाय बाय बाय.